स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके. बघा, आज आतापर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन्व्हेंटरी म्हणजे काय, इन्व्हेंटरीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार कसे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या 3 गोष्टी टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीमध्ये बघितल्या. त्यामध्ये रॉ मटेरियल असेल, वर्किंग प्रोसेस असेल, फिनिश्ड गुड्स असतील. पण याच्या व्यतिरिक्त इन्व्हेंटरी अकाउंटिंग ज्यावेळेस आपल्याला शिकायचं आहे, तर त्या स्कोपच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण बफर इन्व्हेंटरी असेल, सायकल इन्व्हेंटरी असेल, किंवा रिपेअर्स अँड मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये आपण बघितलेली इन्व्हेंटरी असेल, किंवा सेफ्टी मेजर्सच्या दृष्टिकोनातून बघितलेल्या इन्व्हेंटरीज, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकारांचा अभ्यास केला. आणि इन्व्हेंटरी ही संकल्पना आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कशी राहील, सर्व्हिस सेक्टरमध्ये कशी राहील, किंवा रेग्युलर ट्रेडिंग बिझनेसमध्ये इन्व्हेंटरी संकल्पना कशी असेल, इथपर्यंतचा अभ्यास आपला झालेला आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं की इन्व्हेंटरी म्हणजे नक्की काय, किंवा कोणकोणत्या गोष्टींना आपण इन्व्हेंटरी या संकल्पनेमध्ये आपण घेऊ शकतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की इन्व्हेंटरी अकाउंटिंग कसं केलं जातं. बऱ्यापैकी याच्यामध्ये कॉस्टिंग टेक्निक्स वापरले जातात आणि या कॉस्टिंग टेक्निकनुसार इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग केलं जातं. वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे टूल्स आहेत. त्या टूल्सचा वापर करून याचं अकाउंटिंग केलं जातं आणि त्या अकाउंटिंग नंतर त्याच्यावरती त्याचं अनालिसिस वगैरे करून आपण डिसिजन घेऊ शकतो की इन्व्हेंटरी लेवल्स कशा असल्या पाहिजेत, किंवा कशा पद्धतीने आपण परचेस ऑर्डर दिली पाहिजे, कशा पद्धतीने आपलं सेलिंगचं टार्गेट पूर्ण करायला पाहिजे, किंवा किती वस्तूंचं उत्पादन आपल्याला किती वेळामध्ये करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास किंवा अंदाज करता येतो आणि त्या संदर्भामध्ये व्यवस्थापनाला निर्णय घेता येतात. तर चला पाहूया आपण इन्व्हेंटरी अकाउंटिंग म्हणजे काय. इन्व्हेंटरी अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ व्हॅल्युइंग अँड कीपिंग अ ट्रॅक फॉर चेंजेस इन द इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीच्या बाबतीमध्ये इन्व्हेंटरी काय आहे, आता माल खरेदी होतो, माल विकला जातो, मग खरेदी केलेला माल, विकलेला माल या दोन्हींचा साठा जर आपण बघितला तर माल ज्यावेळेस खरेदी केला जातो आणि आपल्याकडे येतो त्यावेळेस तो गोडाऊनला स्टोअर केला जातो, आणि ज्यावेळेस विकला जातो त्यावेळेस तो स्टोअर केलेल्या गोडाऊनच्या स्टॉक मधून तो काय होतो, एक्झिट होतो किंवा कमी होतो. मग याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. मग कधी तो स्टॉक वाढतो, कधी तो कमी होतो. मग आपण हा जो स्टॉक आहे एका पिरियडिक नंतर किंवा एका विशिष्ट काळानंतर हा मोजणं अपेक्षित असतं की जेणेकरून आपल्याला व्हेरिफिकेशन करता येईल किंवा त्याची जी काही ताळेबंदी आहे ती ताळेबंदी करता येऊ शकते. मग त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस ह्या इन्व्हेंटरीचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे, म्हणजे आलेला माल स्टोअर करणं किंवा गेलेला माल त्या स्टोअर मधून किंवा रजिस्टर मधून तो कमी करणं, हे जे त्याचं जे ट्रॅक रेकॉर्ड हे अपकीप करणं किंवा त्याचं मेंटेनिंग करणं, हा भाग कशाचा असतो, इन्व्हेंटरी अकाउंटिंगचा असतो. याचबरोबर त्याचं व्हॅल्युएशन करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की स्टॉकमध्ये आपल्याला जशी असेटची किंमत कमी जास्त होते तसंच स्टॉकच्या बाबतीमध्ये किंवा इन्व्हेंटरीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याचं व्हॅल्युइंग करणं गरजेचं राहतं. कारण की बऱ्याच वेळा प्रोडक्शन प्रोसेससाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे, हा रॉ मटेरियल आपण वेगवेगळ्या किमतीला खरेदी करतो. म्हणजे आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या किमतीला जेवढी क्वांटिटी खरेदी करतो तेवढीच क्वांटिटी पुढच्या 4 महिन्यामध्ये तेवढ्याच किमतीला खरेदी करू असं नाही. कारण की बाजारपेठेमध्ये रॉ मटेरियलची किंमत वाढलेली असू शकते, काही वेळेस ती कमी झालेली असू शकते, आणि मग आपल्याला कमी किमतीला किंवा वाढलेल्या किमतीला तो स्टॉक खरेदी करावा लागतो आणि प्रोसेसमध्ये यूज करावा लागतो. तर मग याच्यामध्ये काय करावं लागतं, त्याचं व्हॅल्युएशन प्रॉपरली करणं गरजेचं आहे. म्हणून हे जे इन्व्हेंटरीचं ट्रॅक रेकॉर्ड आहे, या ट्रॅक रेकॉर्डची जी काही अकाउंटिंग प्रोसिजर आहे ती अकाउंटिंग प्रोसिजर ज्यामध्ये केली जाते त्या अकाउंटिंग प्रोसिजरला असं म्हटलं जातं इन्व्हेंटरी अकाउंटिंग प्रोसिजर. दुसरी आपल्याला संकल्पना या दृष्टिकोनातून पाहता येईल त्या म्हणजे इन्व्हेंटरी अकाउंटिंग मेथड allows business owner to assign values to the item in each of the processes and record them as a company asset. म्हणजे इन्व्हेंटरी अकाउंटिंग मध्ये अशा काही मेथड्स दिलेल्या आहेत, असे काही टूल्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत, आणि त्या टूल्स किंवा त्या मेथड्स
आपल्याला आपल्याला म्हणजे बिझनेस ओनरला काय अलाउ करतात, टू असाइन व्हॅल्यूज, त्या प्रत्येक स्टॉकला व्हॅल्यू असाइन करणे, प्रत्येक आयटम्सला त्याची जी काही किंमत आहे ती असाइन करणे, याच्यासाठी ती मेथड आपल्याला उपयोगी पडते किंवा ते टूल्स टेक्निक्स उपयोगी पडतात. आणि ते कशाचे असतात, इन्व्हेंटरी अकाउंटिंगचे असतात. कशासाठी, टू द आयटम इन इच प्रोसेसेस अँड रेकॉर्ड देम ॲज अ कंपनी असेट. आणि हे कशासाठी करायचं, कारण की ती जी काही असेट, ती जी काही इन्व्हेंटरी आहे ही असेट म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्ड करायची. आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये हे बघितलेलं आहे, ज्यावेळेस आपण कंपनीचा किंवा एखाद्या फर्मचा, एखाद्या इंडिव्हिज्युअल बिझनेसचा आपण बॅलन्स शीट तयार करतो, तर बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला आपण काय करतो, क्लोजिंग स्टॉक लिहित असतो. म्हणजे जनरली क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, का तर तो शिल्लक राहिलेला माल आहे आणि तो भविष्यामध्ये पुढच्या वर्षी तो विकायचा आहे. परंतु तो सध्या भविष्यामध्ये विकलेला नाही किंवा भविष्यामध्ये विकायचा आहे परंतु आता विकलेला नाही, तो शिल्लक साठा आहे. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ती बिझनेसची असेट आहे, म्हणून ती बॅलन्स शीटला करंट असेट या हेडिंग खाली आपण काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो. तर ही जी काही रेकॉर्ड करण्याची पद्धत आहे आणि ही रेकॉर्ड करताना त्याचं व्हॅल्युएशन करण्याची जी काही वेगवेगळी पद्धत, मेथड्स आहेत, तर याला काय म्हटलेलं आहे, इन्व्हेंटरी अकाउंटिंग सिस्टीम, किंवा आपण साध्या भाषेमध्ये आपण म्हणू स्टॉक अकाउंटिंग सिस्टीम. अकाउंटच्या भाषेमध्ये स्टॉक असा शब्द वापरतोय, परंतु कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जर आपण विचारात घेतलं तर इन्व्हेंटरी अकाउंटिंग असा शब्द त्या ठिकाणी आहे. आता यानंतर आपण बघूया मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी अकाउंटिंग. इन्व्हेंटरी अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, म्हणजे अकाउंटिंग समजलं, पण अकाउंटिंग करताना कोणकोणत्या पद्धतीने अकाउंटिंग केलं जातं. आता हे कोणकोणत्या पद्धतीने अकाउंटिंग म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा याचं व्हॅल्युएशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. लक्षात घ्या, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ही गोष्ट होत, जेवढी इन्व्हेंटरी, जेवढा बिझनेस ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झालेला आहे तेवढाच बिझनेस ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी काय होतो, रेकॉर्ड होत राहतो. मग आता बघूया मेथड्स कशा आहेत. पहिले मेथड आहे ABC अनालिसिस. नाव काय, ABC अनालिसिस. ABC हा जो शॉर्ट फॉर्म आहे, हा शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म जो आहे त्याला काय म्हणतात, ऑलवेज बेटर कंट्रोल. ऑलवेज बेटर कंट्रोल या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. नुसतं आपल्याला त्या पद्धतीने इन्व्हेंटरी लावायची नाही किंवा त्याचं रेकॉर्डिंग करायचं नाही. तर मग इथं आणखीन एक भाग याच्यामध्ये येतो की ह्या 3 लेवल्स आहेत. ह्या 3 काय आहेत, लेवल्स. ग्रेडिंग केलं जातं, म्हणजे काही माल हा A कॅटेगरी मधला आहे, काही माल हा B कॅटेगरी मधला आहे, काही माल हा C कॅटेगरी मधला आहे. म्हणजे तिथं काय केलं जातं, स्टॉकचं अनालिसिस केलं जातं, स्टॉकचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्यानुसार मग त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. म्हणजे इथं कसं, काही माल खूप महत्वाचा असतो किंवा मेजर इम्पॉर्टंट असतो, काही माल असा असतो की तो मुख्य मालाला सपोर्टिंग म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो, मुख्य मालाला सपोर्टिंग लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी. आणि काही माल असा असतो की तो कमी प्रतीचा, कमी दर्जाचा, कमी किमतीचा असतो, परंतु तो देखील त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावत असतो. तर अशा पद्धतीचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आणि हे टेक्निक आपण शिकणार, त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय होऊ शकतं, प्रॉपरली आपण डिसिजन घेऊ शकतो. जसं की आपण बघा की आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये शुगर इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये उदाहरण बघितलं होतं की शुगर केन आपण ज्यावेळेस घेतो ॲज अ रॉ मटेरियल म्हणून, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते, वेगवेगळ्या मशीन्समधून ती प्रोसेस होते. त्यानंतर शुगर कॅनचं ज्यूस कन्सिडर केला जातो, क्रशिंग केलं जातं, ज्यूस काढला जातो आणि त्याच्यावरती केमिकल प्रोसेस होऊन आपण फायनल किंवा फिनिश्ड प्रोडक्ट म्हणून आपण कशाचा विचार केलेला आहे, शुगर. आता ह्या प्रोसेसमध्ये किंवा ह्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर शुगर केन इज अ रॉ मटेरियल, म्हणजे साखरेमध्ये सर्वात जास्त किंवा सर्वात ज्याच्यावरती जास्त खर्च होतो असा आयटम कोणता आहे ॲज अ रॉ मटेरियल म्हणून, तर शुगर केन. लक्षात घ्या, साखर हे जर फिनिश्ड प्रोडक्ट असेल, शुगर हे जर फिनिश्ड प्रोडक्ट असेल, फायनल प्रोडक्ट असेल, तर आता ह्या प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या ज्या स्टॉकचा किंवा ज्या ज्या मटेरियलचं, ज्या ज्या आयटम्सचं उपयोग झालेला आहे
आणि त्याचं रेकॉर्डिंग आता आपण जर करत असेल तर सर्वात जास्त शुगर केन हे रॉ मटेरियल त्या ठिकाणी यूज केलेलं आहे, मग त्याची एक कॅटेगरी असेल. दुसरं, त्याचं ज्यावेळेस ज्यूसमध्ये आपण रूपांतर केलं तर त्या ज्यूसला बॉइलिंग करणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या मशिनरीज वापरणं, त्या मशिनरीच्या मशीन ऑपरेट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा त्याच्यासाठी लागणारं इंधन किंवा त्या बॉइलिंग प्रोसेसमध्ये लागणारं केमिकल्स, ह्या सगळ्या गोष्टी याशिवाय साखर तयार होऊ शकत नाही. मग ह्या गोष्टी तुलनेने कमी लागतात. कशाच्या कमी लागतात? तर रॉ मटेरियलपेक्षा. म्हणजे रॉ मटेरियलवरती जर आपला 60% खर्च होत असेल तर त्याच्या 15 ते 20% खर्च हा फक्त काय होतो, या केमिकल्सवरती होत राहतो. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीचे हे आयटम्स आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रकार आपण जो बघितला इन्व्हेंटरीचा, जो चौथा प्रकार होता, की ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, रिपेअर्स मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये वापरली जाणारी इन्व्हेंटरी. मग ही रिपेअर्स मेंटेनन्ससाठी वापरली जाणारी, की जसं की कॉटन वेस्ट आहे, तर कॉटन वेस्टला एवढा काही लागत नाही, म्हणजे नॉमिनल त्या ठिकाणी त्याचा. मग त्याची जी कॅटेगरी आहे ही सी अशी कॅटेगरी होऊ शकते. म्हणजे ए बी सी याचा जर विचार केला तर ए कॅटेगरीमध्ये येणारी इन्व्हेंटरी ही हाय क्वालिटी असते. मॅक्झिमम त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असतं. बीचं कॉन्ट्रीब्युशन त्यापेक्षा कमी असतं, सीचं कॉन्ट्रीब्युशन त्यापेक्षा कमी असतं. अशाच पद्धतीने प्राइस किंवा व्हॅल्यू याचा जर विचार केला तर ए कॅटेगरीमध्ये येणाऱ्या वस्तू ह्या सर्वात जास्त कॉस्टली असतात, बी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या वस्तू त्यापेक्षा कमी कॉस्टली असतात आणि सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या वस्तू त्यांची किंमत ही अत्यल्प असते. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे असणाऱ्या स्टॉकचं असं क्लासिफिकेशन करून अकाउंटिंग करायचं आहे. तर त्यासाठी एक मेथड वापरली जाते, त्या मेथडचं नाव आहे ABC अनालिसिस. यानंतर आपण बघणार आहोत दुसरी एक मेथड, ज्याचं नाव आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मेथड. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मेथड म्हणजे याला शॉर्ट फॉर्म मध्ये EOQ असं सुद्धा म्हणू शकतो. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मेथड मध्ये आपण काय, नावात सांगितल्या पद्धतीने जर एखाद्या विशिष्ट वस्तूचा साठा केल्यानंतर त्याची ऑर्डर प्लेस करायची, म्हणजे पुढचा माल आपल्याला खरेदी करायचा आहे, तर तो अशा पद्धतीने खरेदी करायला पाहिजे की आपल्याकडं गोडाऊनमध्ये किती स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी आहे हे विचारात घेऊन आणखीन माल खरेदी केल्यानंतर तो गोडाऊनला स्टोअर होऊ शकतो का, तर हे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण माल खरेदी करतो, माल खरेदी केल्यानंतर तो गोडाऊनला स्टोअर करतो, स्टोअर केल्यानंतर जशी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट येईल तसं त्यातला माल आपण काय करतो, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला किंवा प्रोसेस डिपार्टमेंटला पाठवतो. प्रोसेस डिपार्टमेंटमधून तो माल प्रोसेस होऊन पुढं काय केला जातो, पुढच्या पॅकिंग डिपार्टमेंटला पाठवला जातो. आणि जसा हा माल पॅकिंग डिपार्टमेंटला जातो तसाच लगेच प्रोसेस मधला माल संपला की लगेच स्टोअर डिपार्टमेंट मधून काय होतो, पुढचा माल लगेच प्रोसेस डिपार्टमेंटला पाठवतो. हे एक सायकल आहे. त्यानंतर पॅकिंग झालेला माल म्हणजे फिनिश्ड गुड्स, जो आता मार्केटमध्ये विकण्यासाठी रेडी आहे, तर तो माल काय केला जातो, फिनिश्ड गुड्स म्हणजे एक सेपरेट गोडाऊन मध्ये एका ठिकाणी तो ठेवला जातो, ज्याचं लेबलिंग वगैरे झालेलं असतं. म्हणजे आता इथं आपल्या गोडाऊन मध्ये अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टॉकचं क्लबिंग आहे. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये आपली ही सायकल बंद पडता कामा नये. तर ह्या सायकलसाठी आपल्याला कमीत कमी किती स्टॉक आपल्याकडे मेंटेन करावा लागेल की जेणेकरून ही प्रोसेस चालूच राहिली पाहिजे, बंद पडता कामा नये, तर तेवढा स्टॉक आपल्याला गोडाऊन मध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्या लेवल्स आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून आता माल संपत आलेला आहे, मग संपत आलेल्या मालाचा विचार करून आपण ऑर्डर देणं गरजेचं आहे. कारण की ह्या ऑर्डर देत असताना आज ऑर्डर दिली म्हणजे लगेच आपल्याला माल अवेलेबल होईल किंवा तो आपल्या गोडाऊन पर्यंत पोहोचेल असं नाही. तर मग ह्याच्यासाठी लागणारा वेळ विचारात घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी लागणारा वेळ जर आपण विचारात घेतला तर सपोज 4 दिवस आपल्याला माल पोहोचण्यासाठी लागणार, तर हा 4 दिवसाचा वेळ विचारात घेऊन आपल्याला काय करावं लागेल, ऑर्डर प्लेस करावी लागेल. कारण की एक ऑर्डर प्लेस केल्यानंतर 4 दिवसानंतर जर आपल्याला माल मिळणार असेल तर 4 दिवस प्रोसेस आपली चालेल तिथपर्यंतची ऑर्डर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, किंवा तिथपर्यंत तेवढ्या
अमाऊंटचा, व्हॅल्यूमचा जो काही स्टॉक आहे तो त्या ठिकाणी गोडाऊनला असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो, तो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी नावाचा. तर ही एक मेथड आहे की ज्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, इन्व्हेंटरीचा अकाउंटिंग करू शकतो, त्याचं मेजरमेंट करू शकतो की आपल्याला किती माल किती कालावधीसाठी लागणार आहे आणि ऑर्डर किती रकमेची किंवा किती क्वांटिटीची आपल्याला प्लेस करावी लागेल. तर ही एक मेथड आहे. पुढची एक मेथड आहे जस्ट इन टाइम मेथड. हे एक वेगळ्या पद्धतीचं टेक्निक आहे की जे इन्व्हेंटरी अकाउंटिंग मध्ये केलं जातं. जसं की जापनीज टेक्निक्स आहेत. ज्या इन्व्हेंटरी अकाउंटिंगचा विचार केला तर जापनीज काही टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक पैकी हा एक भाग आहे जस्ट इन टाइम टेक्निक. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग केलं जातं. मग हे इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग कसं केलं जातं, त्याचे काही स्ट्रक्चर दिलेले आहेत. तर आत्ता सध्याची इन्व्हेंटरी, प्रिपिच्युअर इन्व्हेंटरी ज्याला म्हणतो, ही प्रिपिच्युअर इन्व्हेंटरी त्या ठिकाणी किती आहे, त्यापैकी किती यूज होणार आहे, त्यापैकी किती आपल्याकडे शिल्लक राहणार आहे, किती इन्व्हेंटरीचं किंवा कोणत्या स्टॉकवरती प्रोसेस होऊन कोणत्या पद्धतीच्या वस्तूंची निर्मिती होणार आहे, ह्या सगळ्यांचं प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी रेकॉर्ड करून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याद्वारे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करता येतं. चौथी मेथड आहे फास्ट, स्लो अँड नॉन मुव्हिंग मेथड, ज्याला FSN मेथड असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय असतं की आपल्याकडं जो काही वेगवेगळ्या पद्धतीचा स्टॉक आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीची जी इन्व्हेंटरी आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आयटम्स आहेत, तर त्यापैकी काही आयटम्स हे फास्ट असतात, फास्ट मुव्हिंग असतात. फास्ट मुव्हिंग म्हणजे त्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर असते, विक्री मोठ्या प्रमाणावर असते, स्टोरिंग मोठ्या प्रमाणावर असतं आणि हे सारखं रेग्युलर बेसिसवरती होत राहतं. त्यांची खरेदी विक्री वारंवार होत राहते, त्या वस्तूला विशिष्ट पद्धतीची डिमांड असते. तर अशा पद्धतीचे आयटम्स असतात. काही आयटम्स असतात की ते स्लो मूव्ह करत असतात, म्हणजे खरेदी होते, विक्री होते, परंतु त्यांचे व्यवहारांची संख्या मात्र ही काय असते, कमी असते, तुलनेने काय असते, कमी असते. आणि काही आयटम्स असे असतात की जे नॉन मुव्हिंग आयटम्स असतात की ज्यांची खरेदी विक्री क्वचितच होते आणि अदरवाईज होतच नाही. अशा पद्धतीचे आयटम्स हे काय असतात, नॉन मुव्हिंग आयटम्स असतात. जसं की आता साधं तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती उदाहरण द्यायचं झालं तर खूप मोठ्या इंडस्ट्रीचं वगैरे मी त्या ठिकाणी उदाहरण देणार नाही, कारण की प्रत्येक जण या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये वर्क करेल असं नाही, परंतु प्रत्येक जणाने किराणा दुकानामध्ये माल खरेदी केलेला असणार आहे. आपल्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी किराणा दुकानातून कधी ना कधीतरी खरेदी केलेल्या असणार. आता साधं किराणा दुकानचं जर उदाहरण घेतलं तर तुम्हाला असं सांगता येईल की एखाद्या किराणा दुकानामध्ये फास्ट मुव्हिंग आयटम कोणता आहे, फास्ट मुव्हिंग इन्व्हेंटरी कोणती आहे, स्लो मुव्हिंग इन्व्हेंटरी कोणती आहे आणि नॉन मुव्हिंग इन्व्हेंटरी कोणती आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या वस्तू जास्तीत जास्त वेळा ऑर्डर क्वांटिटीमध्ये त्याची ऑर्डर देणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. तर याचं अकाउंटिंग अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे काही माल वारंवार खरेदी करावं लागतं. जसं की आता किराणा दुकानामध्ये सर्वात जास्त आपण ज्यावेळेस खरेदी करतो किंवा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस यादी तयार होते, लक्षात घ्या, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही सांगू शकता. जर आपल्या घरामधून आपल्या आईने वडिलांनी आपल्याला जर यादी दिली की जा या किराणामधून, त्या किराणाच्या दुकानामधून या वस्तू खरेदी करून या, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की साखर, तांदूळ किंवा तेल असेल किंवा इतर काही वस्तू, साबण असेल वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये प्रत्येकाची क्वांटिटी जर तुम्ही थोडी अभ्यासली तर मग तुम्हाला लक्षात येतं की याच्यामध्ये फास्ट मुव्हिंग आयटम कोणता आहे, स्लो मुव्हिंग आयटम कोणता आहे आणि नॉन मुव्हिंग आयटम कोणता आहे. म्हणजे घरामध्ये कोणत्या वस्तू जास्त प्रमाणात लागतात, कोणत्या वस्तूची खरेदी जास्त प्रमाणात केली जाते आणि कोणत्या वस्तू वारंवार खरेदी होतात. लक्षात घ्या, काही ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच जणांना आपण हे बघतो की लोक काय करतात, वर्षभराचा गहू एकदाच खरेदी करून ठेवतात. एक पोतं, दोन पोतं वर्षभराचा गहू, ज्वारी, धान्य एकदाच भरून ठेवतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच लोक काय करतात, ऊन देऊन वगैरे ते व्यवस्थित ठेवतात, कारण की ते वर्षभर लागणार आहे. आता या आयटमचा जर विचार केला आणि ही जर प्रॅक्टिस असेल तर ह्याची क्वांटिटी जास्त आहे, पण खरेदी किती वेळा होते, तर खरेदी एकदाच होते. लक्षात घ्या, ह्याची खरेदी किती होते, एकदाच होते.
म्हणजे आता त्या पद्धतीने तो मुव्हिंग किती वेळा करतोय हे खूप महत्वाचं. याच्या उलट आपण साखर खरेदी करतो, याच्या उलट आपण तेल, शेंगदाणा खरेदी करतो. यांचा जर विचार केला तर काही वस्तू अशा आहेत की ह्या त्यांच्या नेचरनुसार आपल्याला मुव्हिंग कराव्या लागतात. जर त्यांचं नेचर हे पेरिशेबल नेचर असेल तर ह्या पेरिशेबल नेचरच्या वस्तू लॉंग टाइम आपण काय करू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही. मग असे आयटम्स हे फास्ट मुव्हिंग आयटम्स असतात. म्हणजे आज खरेदी केलंय, दुकानदार सुद्धा त्या वस्तूची जास्त स्टोरेज करू शकत नाही. म्हणजे साधा आता शेंगदाणा, शेंगदाणा हा काय होतो, काय 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये नंतर खराब होतो. तर कोणताही दुकानदार 15 दिवसामध्ये तो माल विकला जाईल अशाच पद्धतीने माल खरेदी करतो आणि त्याचं स्टोरिंग करू शकतो. तेल असेल तर तेलाच्या बाबतीमध्ये याचं ड्युरेशन जास्त आहे, तर तो काय करू शकतो, 6 महिन्यापर्यंत काय करू शकतो, तेलाचं स्टोरेज करू शकतो आणि मग त्या पद्धतीने त्याची ऑर्डर प्लेस करतो. साखरेच्या बाबतीमध्ये किंवा साबण, साबणाची क्वांटिटी खरेदी करताना आपण किती खरेदी करणार आहोत हे सुद्धा. म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये जर आपल्याला विचार केला तर काही आयटम्स हे कमी प्रमाणात खरेदी केले जातात, काही आयटम्स. दुसरा की बघा आता ज्या ज्या प्रमाण साखर, तेल, तांदूळ किंवा डाळी हे ज्या प्रमाणात खरेदी करतो त्याच प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स खरेदी करतो का आपण, त्याच प्रमाणामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ खरेदी करतो का, नाही करत. लक्षात घ्या. म्हणजे जर आपण 5 किलो तांदूळ घेत असेल तर 5 किलो बदाम घेतो का, नाही घेत. कारण की यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फास्ट मुव्हिंग आयटम्स कोणते, स्लो मुव्हिंग आयटम्स कोणते आणि नॉन मुव्हिंग आयटम्स कोणते. व्हॅल्यूचा विचार केला म्हणजे किमतीचा जर, प्राइसचा जर विचार केला तर तुमच्यामध्ये डिफरन्शिएशन लक्षात येईल. प्राइसनुसार क्वांटिटी पण त्याच पद्धतीने. म्हणजे साखरेची किंमत 40 रुपये किलो असू शकते पण बदाम 40 रुपये किलो नाही. लक्षात घ्या. म्हणजे हा एक प्रकार. मीठ आपण त्याच पद्धतीने खरेदी करतो का, जर 5 किलो साखर खरेदी करत असेल तर 5 किलो मीठ खरेदी करतो का, नाही करत. त्याची क्वांटिटी कमी आहे. म्हणजे प्रत्येक आयटम्स हा त्याच्या त्याच्या युटिलिटी प्रमाणे किती यूज करायचा आहे त्याच्याप्रमाणे तो काय होतो, मूव्ह होत असतो. तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला आयटम्स बघायला मिळतात. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, कुठली प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, स्टीलमध्ये प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, ग्लासवेअर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, कॉटनमध्ये, टेक्स्टाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेंटरीज बघायला मिळतील की ज्याचं फास्ट मुव्हिंग होत असतं. काही स्लो मुव्हिंग आयटम्स असतात. लक्षात घ्या. तर या पद्धतीने त्यांचं अकाउंटिंग केलं जातं. तर ह्या महत्वाच्या 4 मेथड्स आहेत की ज्या मेथड्स प्रमाणे तुम्हाला काय करता येऊ शकतं, इन्व्हेंटरी अकाउंटिंग करता येऊ शकतं. पण याच्यासाठी तुमच्याकडे डेटा अवेलेबल असणं गरजेचं आहे. या डेटाचं प्रॉपर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अकाउंटिंग होणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला त्याचे रिपोर्ट्स मिळतील आणि मग त्या रिपोर्ट्सनुसार तुम्ही काय करू शकता, प्रॉपरली डिसिजन घेऊ शकता. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल इन्व्हेंटरी अकाउंटिंगच्या मेथड्स. जे मी आता सांगितलं तर तेच याच पद्धतीने पुढं एबीसी अनालिसिसमध्ये 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, कॅटेगरी सी. म्हणजे ए कॅटेगरीच्या वस्तू कोणत्या पद्धतीच्या असतील, बी कॅटेगरीच्या वस्तू कोणत्या पद्धतीच्या असतील आणि सी कॅटेगरीच्या वस्तू ह्या कोणत्या पद्धतीच्या असतील हे त्या ठिकाणी आपण डिफाईन करणं गरजेचं आहे आणि मग त्याचं अकाउंटिंग त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. जस्ट इन टाइमच्या बाबतीमध्ये तुम्हाला आपली चर्चा झाली की या ठिकाणी काय सांगितलं, द कंपनी मेंटेन्स अन इन्व्हेंटरी लेवल दॅट इज रिक्वायर्ड ड्युरिंग प्रोडक्शन. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रोसेस चालू असताना किती इन्व्हेंटरी मिनिमम लागणार आहे त्याची लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्याचं अकाउंटिंग केलं जातं. Under this method, you will not be having any excess inventory beyond the production requirement. प्रोडक्शनची जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त जेवढी इन्व्हेंटरी तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन करू शकत नाही. अँड इट हेल्प्स यू गेट राईड ऑफ द कॉस्ट इन्व्हॉल्ड इन द स्टोरिंग एक्सेस स्टॉक. म्हणजे जस्ट इन टाइम टेक्निक वापरल्यामुळे ज्यावेळेस जेवढ्या वस्तूची गरज आहे
तेवढ्याच वस्तूंची अवेलेबिलिटी त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे काय होऊ शकतं, एक्सेस स्टॉक होत नाही आणि एक्सेस स्टॉक स्टोरिंगसाठी तुम्हाला जास्त कॉस्ट बेअर करावी लागत नाही. Here the order of stock is placed when old stock is close to zero, and this puts production in risk even if there are small delays. म्हणजे या ठिकाणी काय होतं की तुम्ही ऑर्डर कधी प्लेस करता, ज्यावेळेस जुना स्टॉक हा पूर्णपणे झिरो होण्याच्या लेवलला आलेला असतो तेव्हा. आणि मग ह्या केसमध्ये असं होऊ शकतं, जस्ट इन टाइम टेक्निक जर वापरलं त्या केसमध्ये असं होऊ शकतं की तुमची प्रोडक्शन जी प्रोसेस आहे ती थोडीशी अडचणीत येऊ शकते. थोडा जरी उशीर झाला तरी तुम्हाला काय होऊ शकतं, प्रोडक्शन प्रोसेस बंद करावी लागू शकते. कारण की तुम्ही जर रिक्वायर्ड टाईमचा त्या ठिकाणी विचार केला नसेल, म्हणजे ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला माल मिळण्यापर्यंतचा जो काही रिक्वायर्ड टाईम आहे तो रिक्वायर्ड टाईम तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि तो कन्सिडर केला नसेल तर मात्र तुमची जी काही ऑर्डर प्लेस करण्याची जी काही वेळ आहे ही डिले होऊ शकते. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीच्या बाबतीमध्ये, स्लो मुव्हिंग फास्ट मुव्हिंग आयटमच्या बाबतीमध्ये आपण या पद्धतीने चर्चा केलेली आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं? लक्षात आलं का सर्वांच्या? येस सर. हो सर. व्हेरी गुड. आता ह्या मेथड्सनुसार आपण थोडासा वेगळा विचार करूया, पुढे जाऊया याच्या. आता बघूया इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन कसं करायचं. आतापर्यंत आता रेकॉर्डिंग करण्याच्या मेथड्स वगैरे बघितल्या, अकाउंटिंग कसं करायचं. आता जो स्टॉक आहे तो स्टॉक कशा पद्धतीने त्याचं व्हॅल्युएशन करायचं, तर हे काही व्हॅल्युएशन टेक्निक्स आहेत जे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये मॅक्झिमम यूज केले जात नाहीत. लक्षात घ्या, हे सगळे कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड आहेत. याच्यामध्ये जसं की पहिला आहे ॲव्हरेज कॉस्ट. ॲव्हरेज कॉस्ट मेथड विचारात घेऊन इन्व्हेंटरी खरेदी विक्री होत असते. म्हणजे पहिल्यांदा खरेदी केलेला माल, दुसऱ्यांदा खरेदी केलेला माल, तिसऱ्यांदा खरेदी केलेला माल, त्याची प्रत्येक पर युनिट कॉस्ट त्या ठिकाणी विचारात घेऊन कॉस्ट ॲव्हरेज करून मग त्याचं सेलिंग त्या बेसिसवरती केलं जातं. त्यानंतर दुसरी एक मेथड आहे फिफो मेथड. लक्षात घ्या, फिफो या शब्दाचा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट. या मेथडनुसार काय होतं की जो माल पहिल्यांदा आपल्याकडे आलेला आहे तोच माल पहिल्यांदा आपण काय करत असतो, विकत असतो. पहिल्यांदा आलेला माल हा काय केला जातो, पहिल्यांदा विकला जातो. म्हणजे ज्याला आपलं असंही म्हणता येईल, जुना माल पहिल्यांदा विकायचा, नवीन माल त्यानंतर विकायचा. अशी जी मेथड त्या ठिकाणी आहे आणि त्यानुसार त्याचं अकाउंटिंग करायचं किंवा त्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन करायचं, तर ही मेथड जी आहे ही फिफो मेथड आहे. यालाच अनुसरून एक फिफो परपिच्युअल मेथड आहे. फिफो परपिच्युअल मेथड. आता ह्या दोन मेथडमध्ये काय फरक आहे, तर बेसिक फरक एवढाच आहे की ज्यावेळेस फिफो मेथड आपण यूज करतो त्यावेळेस ती ॲन्युअल बेसिसवरती यूज करतो. लक्षात घ्या, एका विशिष्ट पिरियडसाठी आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो. आणि ज्यावेळेस आपण फिफो परपिच्युअल मेथडचा विचार करतो त्यावेळेस आपण काय करतो, पिरियडिकली त्या गोष्टी चेक करत असतो. म्हणजे पिरियडिकली प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे, प्रत्येक ऑर्डर नंतर कोणती क्वांटिटी आली, कोणती क्वांटिटी गेली, त्याची प्रत्येकाची प्राइस काय, हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून रेकॉर्ड करत असतो. त्यानंतर लास्ट परचेस कॉस्ट ही एक व्हॅल्युएशनची मेथड आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचं परचेस किती किमतीला झालं तेच फक्त कन्सिडर करायचं, त्याच्या अगोदरचं कन्सिडर करायचं नाही. जसं की एक्स हे प्रोडक्ट आपण रॉ मटेरियल म्हणून आपल्याकडे खरेदी करतो आणि ते गोडाऊनला स्टोअर करतो. तर एक्स प्रोडक्ट आपण जर 3 वेळा खरेदी केला असेल, मग पहिल्यांदा खरेदी करताना त्याची किंमत पर युनिट कॉस्ट ही 12 रुपये होती. दुसऱ्यांदा खरेदी केलं त्यावेळेस त्याची कॉस्ट 13 रुपये होती. तिसऱ्यांदा खरेदी केलं त्याची कॉस्ट 14 रुपये होती. तर आता आपण पुढं जर व्हॅल्युएशन करत असेल तर लास्ट परचेस किती रुपयाने झालं, तर 13 रुपये 14 रुपयाने झालं. तर 14 रुपये ही टोटल इन्व्हेंटरीची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाईल, म्हणजे पर युनिट कॉस्ट. लक्षात घ्या, मग तुमच्याकडे क्वांटिटी किती आहेत त्यानुसार त्या गुणिले 14 असं व्हॅल्युएशन होऊ शकतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 100 युनिट खरेदी केले, दुसऱ्यांदा 200 युनिट खरेदी केले, तिसऱ्यांदा 200 युनिट खरेदी केले, तर तुमच्याकडं
500 युनिट स्टॉकमध्ये असतील तर 500 गुणिले 14 असं व्हॅल्युएशन कन्सिडर केलं जाईल आणि त्याची अकाउंटिंग एंट्री केली जाईल. तर ही एक मेथड आहे लास्ट परचेस कॉस्ट मेथड. त्यानंतर एक मेथड आहे आपल्याला दिलेली, जसं की फिफो ही मेथड होती. याच्या उलट लिफो ही एक मेथड आहे. लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो माल शेवट खरेदी केलेला आहे तो माल पहिल्यांदा विकायचा. म्हणजे थोडक्यात नवीन माल आपल्याला काय करावा लागतो, पहिल्यांदा विकावा लागतो आणि मग जुना माल आपल्याला काय करावा लागतो, त्यानंतर विकावा लागतो. म्हणजे नवीन माल संपल्यानंतर आपल्याला जुना माल विकणं, अशी संकल्पना याच्यामध्ये आहे. अर्थात हे नीट लक्षात घ्या, दोन्ही मेथड्स वेगवेगळ्या पद्धतीने जरी काम करत असल्या तरी प्रत्येक दुकानामध्ये असणाऱ्या मालाच्या नेचरनुसार त्या ठिकाणी मेथड बदलू शकते. काही माल हा पहिल्या फिफो मेथड प्रमाणे रेकॉर्ड केला जाऊ शकतो, काही माल हा लिफो मेथड प्रमाणे त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जाऊ शकतो, कारण की बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी होत राहतात. जसं की आता दुकानामध्ये आपण गेलो, मेडिकलच्या दुकानामध्ये जर आपण अकाउंटिंग करत असेल, तिथलं स्टोअर किपिंग करत असेल किंवा इन्व्हेंटरी त्याचं रेकॉर्डिंग करत असेल, तर मेडिकलमधला 99% माल हा एक्सपायरीशी संबंधित असतो. त्या विशिष्ट वस्तूला, औषधांना, प्रिस्क्रिप्शन्सला त्या ठिकाणी एक्सपायरी डेट असते आणि मग हा एक्सपायरी डेट मॅटर करतो विक्रीची. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याची एक्सपायरी झालेली आहे तो माल आपल्याला विकता येत नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन माल ज्यावेळेस खरेदी केलेला आहे तर त्यावेळेस तो माल, त्याची एक्सपायरी डेट जर पिरियड जर जास्त असेल तर तो आपल्याला काय करावा लागतो, उशिरा विकता येईल. पण ज्याची एक्सपायरी डेट संपत आलेली आहे तो माल आपल्याला सुरुवातीला विकणं गरजेचं आहे. पण तो माल अगोदर खरेदी केला आहे तर तो आपल्याला काय करावा लागतो, पहिल्यांदा विकावा लागतो. मग इथं फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड तुम्हाला वापरावी लागेल. किराणा दुकानामध्ये तुम्हाला फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडच बघायला मिळते, लक्षात घ्या. कारण की तिथं सुद्धा काय आहे, विशिष्ट प्रकारच्या कालावधीमध्ये त्या वस्तूची विक्री होणं गरजेचं असतं. हा भाग. दुसरा भाग, काही MRP किंवा प्रिंटेड किंवा पॅकिंग वस्तू असतात, लूजमधल्या नाही, पॅकिंगमधल्या, की ज्या ठिकाणी जसं की साबण हा कंपनीकडूनच पॅकिंग करून येतो किंवा काही बॉटल्स असतात ह्या कंपनीकडूनच पॅकिंग करून येतात. तर तिथं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, फिफो मेथड प्रमाणे अकाउंटिंग करावं लागतं. काही कंपन्यांमध्ये माल मात्र कसा आहे की तो जुना होईपर्यंत यूज केला जातो. म्हणजे नवीन माल नाही वापरायचा, जुना माल जास्तीत जास्त वापरला. नवीन माल खरेदी करून ठेवायचा आणि तो तसाच ठेवायचा जुना होतोपर्यंत, आणि मग काय करायचं, आपण तो जुना झाल्यानंतर वापरायचा. अशी एक मेथड असू शकते. किंवा काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की नवीन माल अगोदर वापरायचा, तर त्यानुसार लिफो आणि फिफो अशा मेथड्स असतात. तर फिफो अॅन्युअल आहे आणि फिफो परपिच्युअल, ह्या दोन मेथड्स आपल्याला बघायला मिळतील, की ज्या दोन मेथड्स प्रमाणे आपण त्याचं व्हॅल्युएशन करतो. अॅन्युअलमध्ये अॅन्युअल प्राइसिंग केलं जातं, परपिच्युअलमध्ये काय केलं जातं, प्रत्येक महिन्याला, आठवड्याला, 15 दिवसाला त्याचं व्हॅल्युएशन काय केलं जातं, चेक केलं जातं आणि चेंज करून रेकॉर्डिंग केलं जातं. त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट मेथडचीच रिलेटेड मंथली ॲव्हरेज कॉस्ट अशी एक संकल्पना आहे आणि ती एक मेथड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणी काय केलं जातं की महिन्याचं ॲव्हरेज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. प्रत्येक महिन्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं आणि ती प्राइस फिक्स केली जाते आणि ती प्राइस फिक्स करून पर क्वांटिटीनुसार त्याचं जेवढं काही व्हॅल्युएशन त्या ठिकाणी होईल ते व्हॅल्युएशन त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं. तर अशा पद्धतीने व्हॅल्युएशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला बघायला मिळतील इन्व्हेंटरीच्या बाबतीमध्ये. अर्थात हे सगळं करत असताना आपल्याकडे इन्व्हेंटरीच्या कॅटेगरीज किती आहेत त्यानुसार या मेथड्स फॉलो केले जातात. प्रत्येक मेथड ही म्हणजे प्रत्येक कंपनी ही प्रत्येक मेथड वापरते असं नाही. याच्यातल्या जेवढ्या त्यांना ॲप्लिकेबल आहेत किंवा त्यांना सुटेबल आहेत, कोणता स्टॉक ही लिफो मेथडने किंवा कोणता स्टॉक हा फिफो मेथडने रेकॉर्ड करायचा, ही कंपनीच्या त्या प्रोडक्शन प्रोसिजरवरती डिपेंड असतं. त्यानुसार कंपनी काय करू शकते, त्याच्या व्हॅल्युएशन मेथड्स वेगवेगळ्या बदलू शकते. याला कोणत्याही पद्धतीचे स्टँडर्ड नॉर्म्स नाहीत. जसे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रूल्स रेग्युलेशन्स आहेत, लक्षात घ्या. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केलेले आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केलेले आहेत.
त्याच पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन्स हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये नाहीत, कॉस्टिंग टेक्निक्समध्ये नाहीत. कॉस्टिंगमधले अकाउंटिंग स्टँडर्ड्स वेगळे आहेत आणि फायनान्शियल अकाउंटिंग स्टँडर्ड्स वेगळे आहेत. पण याचं मध्यबिंदू साधण्याचा आपण या कोर्सच्या माध्यमातून प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड्स त्या पद्धतीने बघितलेले आहे. आता ह्या अकाउंटिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे देखील बघूया आपण. इन्व्हेंटरी अकाउंटिंग केल्यामुळे काय काय होऊ शकतं. इन्व्हेंटरी अकाउंटिंग विल हेल्प बिझनेस ओनर्स टू हॅव अन ॲक्युरेट रिप्रेझेंटेशन ऑफ द कंपनीज ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ. कंपनीची फायनान्शियल हेल्थ जर आपल्याला ओव्हरऑल चेक करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे इन्व्हेंटरी अकाउंटिंगचं रेकॉर्ड अपकीप असणं गरजेचं आहे किंवा ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. तर हे ॲक्युरेट रेकॉर्ड रिप्रेझेंट करण्याचं काम हे इन्व्हेंटरी अकाउंटिंगमध्ये होतं. इट विल गिव्ह अ क्लिअर पिक्चर ऑफ स्टॉक इन हँड, expired goods, cost of goods sold, which will ultimately result in optimum levels of inventory. स्टॉकच्या ज्या काही वेगवेगळ्या लेवल्स आहेत, जसं की मिनिमम लेवल असेल, मॅक्झिमम लेवल असेल, ॲव्हरेज लेवल असेल किंवा रिऑर्डर लेवल असू शकते. तर अशा काही वेगवेगळ्या लेवल्सच्या इन्व्हेंटरीज आहेत. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्व्हेंटरीजचं आपल्याला क्लिअर पिक्चर समजतं की ॲक्च्युअल आपल्याकडे स्टॉक किती आहे, त्यापैकी एक्सपायर्ड गुड्स कोणकोणत्या पद्धतीचे आहेत, किती त्याची व्हॅल्यू आहे, तिचे क्वांटिटी किती आहे, त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला किती आहे, म्हणजे जो माल प्रत्यक्ष विकलेला आहे त्याची खरी कॉस्ट किती आहे. ह्या वेगवेगळ्या मेथड्सच्या आणि व्हॅल्युएशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, इन्व्हेंटरी अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. तिसरं आहे, इट हेल्प्स टू डिटरमाइन द करंट व्हॅल्यू ऑफ अनसोल्ड स्टॉक. अनसोल्ड स्टॉक आहे ज्यालाच आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणतो. तर त्या क्लोजिंग स्टॉकचं करंट व्हॅल्युएशन काय आहे हे काढण्यासाठी आपल्याला इन्व्हेंटरी अकाउंटिंग उपयोगाचं पडतं. इट हेल्प्स टू डिराईव्ह द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग असं आपण सांगितलं की त्याचं क्लिअर पिक्चर होतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. जो माल प्रत्यक्ष विकला गेलाय तर तो कशा पद्धतीचा माल होता आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे एक्सपेन्सेस आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केले, ओव्हरऑल त्याचं कॉस्टिंग किती हे आपण त्या ठिकाणी काढू शकतो. इट हेल्प्स टू नो द ॲक्युरेट प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे इन्व्हेंटरी अकाउंटिंग जर प्रॉपर झालं असेल तर आपल्याला समजू शकतं की बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी पोझिशन किती आहे, कशी आहे, कशा पद्धतीने बिझनेस केलेला आहे हे ॲक्युरेट समजू शकतो. पुढचा फायदा आपल्याला होऊ शकतो, द स्टॉक स्टेटमेंट with values is one of the important collaterals for getting approval for bank loans. आता बँकेच्या बाबतीमध्ये बँक लोन ज्यावेळेस आपल्याला सँक्शन केलं जातं बिझनेससाठी, करंट अकाउंटवरती CC सँक्शन केले जाते, तर त्यावेळेस तुमच्या गोडाऊनमध्ये असणाऱ्या स्टॉक स्टेटमेंट्सचा त्या ठिकाणी मॅक्सिमम विचार होतो की तुमच्याकडं जो गोडाऊनला स्टॉक आहे तर त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन किती आहे हे त्या ठिकाणी बँकेला द्यावं लागतं. तर मग हे बँक काय करत असते, त्या ठिकाणी विचारात घेऊन लोन अमाऊंट सँक्शन करत असते. तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक बिझनेसमध्ये स्टॉक अकाउंटिंग गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेंटरी अकाउंटिंग, की त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, स्टॉक स्टेटमेंट तयार करता येतं. इट हेल्प्स इन प्रोजेक्शन ऑफ फ्युचर रेव्हेन्यूज अँड एड्स इन बिझनेस डिसिजन. म्हणजे बिझनेसच्या कोणत्याही पद्धतीचे भविष्यामधले निर्णय घ्यायचे असतील, काही पॉलिसी मेकिंग करायचे असतील किंवा भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रेव्हेन्यू सोर्सेस आपल्याला जर फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा इन्व्हेंटरी अकाउंटिंगच्या रेकॉर्ड्सची मदत आपल्याला घ्यावी लागते. मग त्यासाठी आपल्याला अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? कुणाला काही शंका आहेत?